मी ॲडव्होकेट दिलीप अण्णासाहेब ढमाले, प्रदेश प्रतिनिधी काँग्रेस कमिटी मुंबई। गेल्या 25-30 वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाण्याच्या जलवाहिनीच्या संदर्भामध्ये तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे। 1965च्या दरम्यान धरणाला सुरुवात झाली संपादनाला आणि 1971-72ला हे पाणी साठा सुरू झाला पवना धरणामध्ये। त्याच्यानंतर सतत पवना नदीच्या द्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला इथून पाणी चालू आहे आणि हे सगळं पाण्याचा प्रश्न चालू असताना महानगरपालिका झाली। आशिया खंडामध्ये या महानगरपालिकेला एक वेगळ्या प्रकारचा नावलौकिक निर्माण झाला आणि हे सगळं होत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथलं इंडस्ट्रियलायझेशन जे झालं तर एक संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक हब तयार झाला इंडस्ट्रीजचा आणि लोकसंख्या सतत वाढत गेली आणि ही लोकसंख्या वाढत असताना पुणे ते चाकणपर्यंतचा भाग याच्यामध्ये आता या महानगरपालिकेने वेढलेला आहे आणि इथे पवना डॅमपासून खाली लोणीकंदपर्यंत नगरपालिकेचं कार्यक्षेत्र बनत चालले। हे सगळं होत असताना जो डीपी प्लॅन तयार झाला त्या डीपी प्लॅनमध्ये 3-4 मजल्याला पूर्वी परवानगी होती, आता जवळजवळ 35 ते 40 मजल्यापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने इथं परमिशन दिलेले आहेत बिल्डिंगला। हे सगळं होत असताना संपूर्ण भारतातून ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लोक आलेली आहेत आणि याची गर्दी रस्त्यावर झालेली आहे, समाजामध्ये झाले, सगळीकडं कार्यक्षेत्र वाढत गेले। मग आमच्या पवना डॅममध्ये साधारणतः पूर्वीचा पवना डॅमचं जे हे होतं जवळजवळ 7 ते 7.5 TMCचा साठा होता, त्याची आकडेवारी इरिगेशन डिपार्टमेंट तहसीलदार प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे। मग हे सगळं आकडेवारी बदलत असताना की त्याच्यात गरोड 71 सालापासून आत्तापर्यंत गेली 50-55 वर्षामध्ये पाण्याचा गाळ साठलेला आहे। पर्यायाने 8-8.5 TMCचा डॅम 5-5.5 TMCवर त्याचा आता साठा आलेला आहे आणि ही सतत लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येला कुठल्याही मार्गाने आता पर्याय राहिलेला नाही आहे। मग हे वाढतं इंडस्ट्रियलायझेशन जे आहे त्याच्यावर आमच्या पिंपरी चिंचवडवर आता बोजा आलेला आहे, कारण एकच धरण त्या पिंपरी चिंचवडला पाणी पुरवते आणि या ठिकाणी आता गेल्या वर्षी डीपी प्लॅन मंजूर झाला, त्या डीपी प्लॅनमध्ये पाण्याचा स्तोत्र निर्माण व्हावा असं कुठलंही तिथं लोकेशन ठेवलेलं नाहीये, धरणाची उंची वाढवलेली नाहीये। मग हे सगळं करत असताना हा डॅम उद्या काही कारणामुळं अडचणीत आला, पाणी चांबलं नाही, पाऊस नाही पडला किंवा काही कारणामुळे मातीचा आहे तर तो तुटला तर पिंपरी चिंचवड याच्यावर काय करणार। 2010-11च्या दरम्यान हा जो प्रश्न उभा राहिला त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुठलीही हालचाल केलेली नाही की इथलं पाणी वाढलं पाहिजे, त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे, नदी आमची पवना नदी स्वच्छ राहिली पाहिजे, असं काय कुठलंही काम त्यांनी गेल्या 15 वर्षात केलं नाही। फक्त सरकारकडे जातात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे। मी सगळ्या पत्रकार बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो, कारण उद्याच्या कामात ह्या पवना डॅमच्या जलवाहिनीच्या कामात पत्रकारांची भूमिका ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची होती, तेवढी तुमची महत्त्वाची भूमिका उद्याच्या आमच्या या लढ्यात राहणार आहे, कारण तुमचं सहकार्य आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। 1971च्या नंतर जे काही वाढ झाली त्याच्यात आता कुठलीही राहिली नाही। या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्या झालेल्या आहेत आणि ह्या कंपन्यांच्याकडे करोडो रुपयाचा फंड आहे, पण तो फंड आमच्या पिंपरी चिंचवड आमच्या पवनेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी काही वापरला जात नाही। एक 5 स्टार पद्धतीची महानगरपालिका जिच्यातून तुम्ही पाणी पिताय पवना डॅममधून, त्या पवनेचे जे प्रकल्पग्रस्त आहेत तिथं त्यांनी शाळा काढायला पाहिजे होती, तिथं कॉलेज काढायला पाहिजे होतं, दवाखाना काढायला पाहिजे होता आणि जी आमची पवना आहे तिचं प्रकल्प सुधार योजना करायला पाहिजे होती, शहरीकरण वाढलंय तिथे STP प्लांट लावायला पाहिजे होती। असं कुठलंही काम त्यांच्याकडनं केलं गेलेलं नाही। आमच्या पवनेचं पाणी विकून फ्लॅट होल्डर्सला आणि कंपन्यांना करोड लोकांसाठी आमची जी प्रकल्पग्रस्त लोक आहेत 3-3.5 हजार रुपयांनी आमच्या जमिनी गेल्या। आमचे जे लोक आहेत ते पुणे आणि मुंबईमध्ये नोकरीसाठी गेले, आज वास्तव्यात 4थी पिढी मुंबईत पुण्यात राहते। मग त्यांच्यासाठी तुम्ही केलंय का?
या पिंपरी चिंचवडने प्राधिकरणाला ज्या जमिनी शेतकऱ्याच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या अक्वायर केल्या त्याच्यामध्ये डी.वाय. पाटील किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्या संस्थांना नाममात्र किमतीमध्ये तुम्ही जागा दिल्यात. मग आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. वास्तविक त्यांच्यात 15 ते 20% वाटा हे आमच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या वारसाला ठेवलं पाहिजे. स्वर्गीय अनंतराव थोपटे साहेब पुनर्वसन मंत्री झाले. आत्तापर्यंत पुनर्वसन कायदा या पवना डॅमला लागू नव्हता. त्याच्यानंतर हा पुनर्वसन कायदा लागू झालेला आहे. त्याच्यामुळं प्रकल्पग्रस्तांचे जे सर्टिफिकेट मिळायला ज्या अडचणी होत्या त्या आत्तापर्यंत झालेल्या नाही. आता गेल्या 1-1.5-2 वर्षात ते सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि तसं पाहिलं तर चिखलच्यासारखं जे गाव आहे त्या चिखलशाला एक मोठी पाणी पुरवठा योजना केली की तिथलं 10-15 गावांच्या कामशेटच्या आसपासच्या परिसराला पाणी जाते. आमच्या इकडे दिवाड, ओवळे, आडले, डोणे ही जी गावं आहेत ह्या 15-20 गावांना पवनेतून पाणी जाते. त्याच्यानंतर उर्से आणि बेबडोळा जे इंडस्ट्रियलायझेशन झाले त्याला हे पाणी वापरलं जाते. त्याच्यानंतर ओघावघाने सोमाटणे असेल, गौंजा असेल या विभागाचा पूर्व भागाच्या पवन मावळाच्या डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर झाले. आता उद्याच्या काळात आमचं हे जे पवना डॅम आहे तिथपासून याच्या गौंजापर्यंतचा भाग एक मुंबई पुण्याचं उपनगर म्हणून इथं थोड्या दिवसात जाहीर होईल. मग इतकी गर्दी वाढलेली आहे. मग हे सगळं करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतक्या जबाबदारी असताना हे मुख्यमंत्र्यांच्याकडे जात आहेत. तिथले स्थानिक जे नेते आहेत की आम्हाला इथं पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. अरे गंभीर बनेल पण तुम्ही सत्तेत असताना कुठल्याही पद्धतीचं इथं नियोजन केलेलं नाही आहे की ह्या जोर उद्या या डॅमच्या कमी पडला तर आपण काय करायचं, काय आम्हाला पाणी पाहिजे एवढाच त्यांचा प्रश्न उभा राहिलेला आहे. ही महानगरपालिका इतकी नावारूपाला आलेली आहे की शेजारीच तिथे इंजवडीचा एक भाग आहे तो जगामध्ये त्या इंजवडीचं नाव झालेलं आहे. त्या इंजवडीलाही पाणी आम्ही पुरवतोय. मग हे सगळे पाणी पुरवत असताना जर पवना डॅमला लोड आला तर आमच्या प्रकल्पग्रस्तांचे तर आयुष्य बर्बाद झालेत. मग आता खालच्या भागात आमच्याकडे पोल्ट्री फार्म्स आहेत, शेती आहे, याच्या पवना नगरच्या आसपासच्या भागामध्ये फ्लोरिकल्चर पार्क आलेली आहेत. मग या सगळ्यांसाठी तुम्ही पाणी कुठं देणार? तुम्ही जर तिथं पाईपलाईन टाकली, आता एक पाईपलाईन आहे पर्यायी पाईपलाईन आमच्यासाठी करायची असा त्यांचा ओरिजिनल प्रस्ताव आहे. तर आम्ही असं म्हणतो की याच्यात जर तुम्ही पवना डॅममध्ये पाईप टाकला आणि उद्या वाढतं शहरीकरणाने सगळं पाणी वापरलं गेलं तर आमचं काय उद्या? पवनेच्या खालून गौंजापर्यंतची जी गावं आहेत दोन्ही बाजूच्या नदीच्या त्यांचं भवितव्य काय? हा खूप अवघड प्रश्न निर्माण होणार आहे. मग ह्याच्याकरता आमची सरकारकडे मागणी आहे की ह्या डॅमची उंची वाढवा. त्याच्या पलीकडच्या भागात बोटशीळ आणि 2 गावं आहेत तिथं 2-2 4-4 TMCचे डॅम बनू शकतात अशी साईट आहे. मग इथं जर पाणी साठलं, एका पवना डॅमवर लोड आला, मुळशीमध्ये टाटाचं पाणी लाईट तयार करण्यासाठी कोकणात सोडलं जातं. मग त्याच्यापैकी काही भाग पाणी पिंपरी चिंचवडला आणता येईल का हा विचार झाला पाहिजे. टाटाची धरणं तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीवर तुम्ही मावळ तालुक्यामध्ये MIDCला असेल, इंडस्ट्रियलायझेशनला असेल, एक्सप्रेस हायवेला असेल, आमच्या शेतकऱ्यांच्या मावळातल्या जमिनी गेल्या. मग तुम्ही इथून मुळशी तालुक्यातून पाणी पिंपरी चिंचवडला आणा जेणेकरून पवना डॅमचा लोड कमी होईल. शेजारी आपल्या खेडमध्ये काही धरणं आहेत त्याचं पाणी पिंपरी चिंचवडला आणा. एकट्या पवना डॅमवर अवलंबून राहता कामा नये. आणि जर उद्या झालं तर आमची शेतकऱ्यांची जे मुलं आहेत, प्रकल्पग्रस्तांची मुलं आहेत, नोकऱ्याची परिस्थिती कठीण झालेली आहे. मग ह्या मुलांच्या दृष्टीने उद्या भविष्यात काय करायचं आहे का तर त्यांचाही प्रश्न भविष्याच्या दृष्टीने अडचणीचा होणार आहे. आमचे जे 2010-11 साली जे आंदोलन झालं त्या आंदोलन आम्ही केलं ते सर्वपक्षीय आंदोलन होतं. आजही आम्ही धरणं आंदोलन इथं वडगाव मावळला करणार आहे. मग हे सगळं करत असताना आम्ही आंदोलन केलं, त्याच्यात वाईट घटना घडली, आमचे 3 बांधव त्याच्यात शहीद झाले. मग हे झाले असताना त्या तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांनी त्या तिन्ही घरी जाऊन त्यांनी भेट दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा होते त्यांना आमच्याकडनं वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांनी तातडीनं सांगितलं की आमचे जे लोकल तिथले कार्यकर्ते आहेत, मावळ तालुक्याची परिस्थिती पाहता आम्हाला इथं कुठल्याही परिस्थितीत ही पाईपलाईन रद्द झाली पाहिजे. मग त्यांनी आदेश दिला की पाईपलाईन रद्द केली. मग गेल्या 15 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेने पाण्याचा प्रश्न मिटावा ह्याच्यासाठी कुठलीच हालचाल केलेली नाही. माझ्याकडे एक मावळ तालुक्यामध्ये साईट आहे, त्या साईटमध्ये तुम्हाला ॲक्विजिशनला प्रश्न पडणार नाही.
जागा अक्वायर करायला लागणार आहे. खरं भिंतीचा प्रश्न तिथं बांधायला लागेल. ते जर तुम्ही केलं तर जवळजवळ माझ्या मते 12 ते 14 TMCचा डॅम आपल्या मावळ तालुक्यामध्ये होऊ शकतो. आणि तो होत असताना काही नवीन धरणं बांधायला सरकारची बंद आहेत. मग अशा परिस्थितीत सरकारने ही धोरणं शिथिल केली पाहिजेत. जर डॅम येतोय, पाणी येतंय, उद्याचा प्रश्न सुटतोय, तर याच्याकरता आपल्याला काम केलं पाहिजे. गेल्या वर्षी मावळ तालुका आणि मुळशी तालुक्यामध्ये चेरापुंजी इतका पाऊस पडला, त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला. मग हे पाणी जर वाया जाते, मग ते साठवण्यासाठी काम करा. आणि इथली जी याची पवना डॅम तुम्ही तिथलं पाणी घेताय, शेजारी असणाऱ्या मुळशी तालुक्यातलं टाटाचा डॅम आहे, त्याच्यातून पाणी घेत नाही. मावळ तालुक्यामध्ये इतर जे डॅम आहेत ह्याला ठोकळवाडीचा असेल, लोणावळ्याच्या जवळच्या असतील, वलवणचा असेल, हे पाणी जर आपण इथं आणलं, ह्या पिंपरी चिंचवडला दिलं, तर तुमचा प्रश्न सुटू शकतो. एकट्या पवना डॅमवर सरकारने पिंपरी चिंचवडने अवलंबून राहू नये, कारण उद्याच्या दृष्टीने याच्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तर हे सगळं करत असताना आम्ही आंदोलन करतोय, आम्ही सर्वपक्षीय आंदोलन, याला कुठल्याही पक्षाचे नाव दिलं नाही, पण या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका उद्याच्या मावळच्या जनतेच्या हिताची राहील. तर त्याच्यात पत्रकारांची भूमिका आम्ही 1000 लोक बोलणार आणि तुम्ही 5-10 लोक येणार आणि ती लोक जी भूमिका मांडतील ती भूमिका राज्य पातळीवर, देश पातळीवर हायलाईट होणार आहे. म्हणून आमच्या कामात तुमचं सहकार्य अत्यंत महत्त्वाचं राहील. तर याच्यात वाढती लोकसंख्या, आता 15 सालापासून आजपर्यंत मावळात लोकसंख्या जवळजवळ 25% वाढलेली आहे. मग आमची रिक्वायरमेंट पाण्याची वाढलेली आहे. मग इथं ओरिजिनल जो प्रस्ताव आहे की इथं पाईपलाईन पर्याय टाकायची, जर ही पाईपलाईन केली तर आमचं मावळ तालुक्याचं जे भवितव्य आहे ते अंधारमय होईल, अशा प्रकारची आता परिस्थिती आहे. तर याच्यात आणखी काय विचारायचं असेल तर सांगा. कशाला हां आपलं चाललंय पाणी खुलं पाहिजे. हा पाहिजे, बरोबर आहे. नाही, याचे 2 पर्याय आहेत. एक तर त्यांनी पाईपलाईन नेऊ नये आणि जी पवना नदी आहे की ज्याला स्वच्छ पाणी पाहिजे, मूळ त्यांचं ओरिजिनल काय आहे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे, पण यांनी कुठल्याही याचं महाराष्ट्र पोल्युशन बोर्डचा रिपोर्ट घेतलेला नाही आहे की पाणी दूषित किती होते. अनेक कंपन्या, पोल्ट्री फार्म्स, अनेक जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामुळं पाणी दूषित होते. मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, पण याच्यावर कुठल्याही परिस्थिती म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचंही कुठलंही आपसात सलोखा नाही राहिलेला. पाणी खराब होतं एवढंच म्हणतात. तर हे पाणी न्यायचं असेल तर त्यांनी दोन्ही बाजूनी भिंती बांधाव्यात 10 फुटाच्या. आत्ता जो कचरा आहे नदी पात्राच्या दोन्ही बाजूचा, तो गेली 30-40 वर्षात साफ केलेला नाही पिंपरी चिंचवडने. तो साफ करा, पाणी स्वच्छ होईल. नाही, विरोध तर आहे ना आमचा. पाण्याला बंदिस्त जी पाईपलाईन चालली सर, त्याच्यात पाणी जे जाणार आहे नदी पिंपरी चिंचवडला, त्यांनाच माहीत नाही आपली भविष्यातली रिक्वायरमेंट किती आहे. कारण यांनी काय केलं, DP प्लॅनमध्ये 40-50 मजल्याला परवानगी दिली. मग वाढती लोकसंख्येला तुम्ही जर बिल्डिंग बांधल्या, त्याला पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते पाणी आणणार कुठून तुम्ही? आमचा विरोध पवना बंदिस्त जलवाहिनीला आहे. हो, आणि बांधा तिथून द्या, त्याला आमचा विरोध नाही. पण आमचं याच्यात दुसरी एक आणखी, आता ही झाला पवनाच्या प्रकल्पाला आमचा पाईपलाईनला विरोध आहे. दुसरी भूमिका आहे की 1965 सालापासून 1971 सालापर्यंत संपादनाचा विषय झाला. सरकार दरबारी आमच्या प्रकल्पग्रस्ताचा अजून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आम्ही कोर्टात गेलोय, आम्ही वर्गणी काढून कोर्टात भांडतोय, पण आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ह्या केसमध्ये आमच्या हितासाठी स्वतःचे वकील किंवा लिगल टीम दिली पाहिजे की जेणेकरून आम्ही आमचे प्रश्न जे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत ते सोडवू शकू. पिंपरी चिंचवडला फक्त पाणी पाहिजे. अजिबात आमच्या प्रकल्पग्रस्तांना आमची अशी मागणी आहे की पवनेला जी आमच्या गायरान जागा आहेत तिथं त्यांनी अद्ययावत हॉस्पिटल बांधावं. तिथं त्यांनी लहान मुलांसाठी इंग्लिश, आता गरज आहे पुढच्या पिढीसाठी, इंग्लिश मिडियमच्या शाळा काढाव्यात, टेक्निकल स्कूल काढावीत. आणि ते झाल्यानंतर इथं जेवढं काय पिंपरी चिंचवडला तुम्ही सुविधा द्या त्या समाजाला, त्या सुविधा आमच्या प्रकल्पग्रस्तांना द्या. कारण प्रकल्पग्रस्ताचे अजून पेंडिंग प्रश्न आहेत. ज्या जमिनी शिल्लक आहेत की पवना डॅमला लागणाऱ्या जमिनी खाणी मुरुमासाठी अक्वायर केल्या,
खाणीभूमीचं काम 71 सालीच संपलं. मग त्याच वेळेला त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होत्या. आता जे एक्सेस हायफ्लड लाईनच्या वरच्या बाजूला तुम्ही ॲक्विशन केले, पवना डॅमची हायफ्लड लाईन आम्ही 2008-9ला करून घेतली की याच्यावर पवना डॅम वाढणार नाही आणि त्या उरलेल्या जमिनी शेतकऱ्यांना सोडा. त्याचाही अद्यावत आमचा अजून प्रश्न सुटलेला नाही. म्हणजे एक्सेस लँड आमच्या अक्वायर केल्यात त्या शेतकऱ्यांना मिळाव्यात, ज्या पूर्वी दिलेल्या गेलेल्या आहेत आमच्या त्या. आणि आजचे मार्केट रेट, आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे ज्या कंपन्या आहेत, टेल्को, बजाज किंवा इंजेवडीचा IT पार्क, ह्यांच्याकडं करोडो रुपयाचे CSR फंड पेंडिंग आहेत. मग तुम्ही इतर भागात ते CSR फंड वापरण्याऐवजी आमचं पाणी पिताय ना, तर आमच्या पवन मावळासाठी ते CSR फंड वापरा. त्याच्यातून आमच्या भागाचा विकास होईल आणि पुढच्या आमच्या पिढीच्या दृष्टीने अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण आहे. तर त्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला काहीतरी चांगलं काम करावं म्हणून आम्ही या आपल्या प्रकल्पाला विरोध करतोय. हां परमिशन दिली, हां 15 TMC किंवा 12 TMC, हां 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 ती जागा तुम्ही करणारी 15 TMC. हां ते त्यांना बरोबर सांगायला लागणार नाही ऐका, ती जागा अशी आहे, ती जागा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची, मोकळी जागा आहे, व्हॅली आहे, तिथं कुणी राहत नाही. राहतील ती जनावरं राहतील एवढंच. म्हणजे तुम्हाला संपादनाच्या पेमेंटचा विषय येणार नाही 5-6 पटीचा. काय तुम्हाला संपादनाचा जो प्रक्रियेला 4-6 वर्षाचा काळ लागतो तो येणार नाही. तुम्ही प्लॅनिंग करा, DPR तयार करा आणि धरणाच्या कामाला सुरुवात करा. कोणती जागा आहे आपल्या लोणावळ्याच्या आपल्या तालुक्यात आहे, ती सांगत नाही कारण आम्ही सांगितली तर आमचं क्रेडिट जाईल, पक्षाचं जाईल, आमचं स्वतःचं जाईल. फक्त आमची एक त्याच्यात आट आहे की तो डॅमची साईट आम्ही दिल्यानंतर आपल्याच लागून आळंदी आणि आपले तुकाराम महाराज ही 2 देवस्थानं आहेत. ह्या दोघांच्या, या दोन्ही संतांचं तिथं नाव द्यावं, ज्ञानेश्वर तुकाराम डॅम असं. त्या डॅमला जगप्रसिद्ध डॅम होईल आमचा. की इतर ठिकाणी डॅम करत असताना जमीन संपादन करायला लागते, शेतकऱ्यांची नुकसान होते. ह्या केसमध्ये शेतकऱ्यांची नुकसान होणार नाही, संपादनाचा सरकारला खर्च येणार नाही आणि या आमच्या संतांचं नाव द्यावं अशी माझी वैयक्तिक विनंती आहे त्याला. दिलीप भाऊ, पवना धरणाच्या 5 लाख शेतकऱ्यांची आणि पवना धरणाच्या उभारणीची संपूर्ण तुम्हाला माहिती आहे. हो, आता तुम्ही बोलता म्हणालात की पाण्याची क्षमता वाढवायची असेल तर धरणाच्या बंधाऱ्याची उंची वाढवली. एक करत असताना साधारणतः किती कालावधीनंतर धरणाच्या बंधाऱ्याचं ऑडिट होतं याची तुम्हाला कल्पना आहे? ऑडिट झाल्याचं आमच्या ऐकिवत नाही. असं म्हणत असतं राहील का धरणाच्या भिंतीची उंची वाढवा, पाण्याचा संचय वाढेल, पण परिणामी त्याचा दबाव सुद्धा भिंतीवर येईल आणि इकडं तुमचं म्हणाला की ती मातीची भिंत आहे. बरोबर नाही ऐका नाही, याच्यावर सुद्धा पर्याय आहे. आता अत्याधुनिक मशिनरी आल्या, जुन्या काळात गाढवांच्यावर भरून मटेरियल करून केलं, आता आदिवासी मस्त ते आल्यात. तर पिंपरी ही जी भिंत आहे हिच्या पश्चिम बाजूला तुम्ही जर सिमेंटची सपोर्टिंग वॉल तयार केली तर त्या धरणाची स्ट्रेंथ वाढेल आणि पाण्याचा लोड येणार नाही त्याच्यावर. असं त्यांच्याकडे आता फंड्स आहेत आणि याच्यात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विशेषतः त्यांना पाणी प्यायचे. तर यांनी लीड घेऊन खर्च सुद्धा त्यांनीच करावा, कोणी पिंपरी चिंचवडने. कारण आमचं पाणी तुम्ही घेताय, फिल्टर करताय, विकतात, फ्लॅट होल्डरला तुम्ही पाणीपट्टी लावताय, इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्याकडून पाणी वसूल करताय. मग तुम्ही किती पैसा कमावता त्याचं पिंपरी चिंचवडने ऑडिट करावं पाण्याचं, की आपण याच्यासाठी पाण्यासाठी खर्च किती करतो. पाणी तर आमचं फुकट आहे, पाणी प्युरिफाय करताय, विकताय, मग ते विकून तुम्हाला दर वर्षाला उत्पन्न किती मिळते, त्याच्या 50% उत्पन्न आमच्या पवन मावळाच्या विकासासाठी करावं. शाळा काढा, कॉलेज काढा, तुमच्याकडे जो अनाठाई खर्च झाला आहे, तुमच्याकडे अनेक शाळा तिथं पडून आहेत, मग आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी काय न्याय देता येईल का, एक कोठा करा. DY पाटील असतील, अनेक कॉलेजेस आहेत, DY पाटील मी सांगतो फक्त की अनेक कॉलेज आहेत, तिथं आमच्या मुलांना कोठा ठेवा. कुणाच्या जे प्रकल्पग्रस्तांचे मुलं आहेत ते. आता आम्ही प्रकल्पग्रस्त झालो आहे कारण आमच्या नदीचं पाणी नेणार आहे. मग पवन मावळातले जेवढे 65-70 गावातली मुलं आहेत, ह्या मुलांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्वतःच्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, आउटसाईडमधून आलेत, त्या आमच्या पिंपरी चिंचवडच्या आमच्या मुलांना वाघेश्वरपासून इथं गंजापर्यंतच्या मुलांना तिथं प्राधान्य दिलं पाहिजे.
दिलीप भाऊ, हं. 2 दिवसापूर्वी धरणग्रस्तांच्या संयुक्त समितीची पत्रकार परिषद पाहुण्याला झाली. हो या पत्रकार परिषदेमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अशी मागणी केली होती, आधी पुनर्वसन, हां त्यानंतर धरणाचं मजबूतीकरण, नंतर जलवाहिनी, हं. अशी मागणी समितीने केली. हां नाही ऐका, आता ही प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे. ही जर तुम्ही पाहुण्याची लाईन नेली तर तुम्ही पुनर्वसन करतच नाही ना. म्हणून आमचा प्रश्न आहे की पहिली पाहुण्याच्या पाईपलाईनचा विषय जो आहे तो करा. आणि मी माझ्या याच्यात सुद्धा सांगितलंय की पाण्याच्या प्रश्नाबरोबर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. आता दुसरं बरं का, 1-2 प्रश्न राहिलेत की पिंपरी चिंचवडच्या डीपी प्लॅन बनतोय आता आपला PMRDAचा. तर PMRDAने डॅम डीपी प्लॅन तयार करत असताना आता स्ट्रक्चरल प्लॅन करतायत, त्याच्यानंतर दुसरा प्लॅन करणार आहेत. हा करत असताना ज्या पाण्यासाठी साईट उपलब्ध करून घ्याव्यात. आता इंडस्ट्रियलायझेशन झाले, त्याला तुम्ही R झोन देताय, रेसिडेन्शियलचं इंडस्ट्रियल झोन देताय, रेसिडेन्शियलला R झोन देताय, अपोर स्टेशनचे झोन ठेवताय. मग इथं पाण्यासाठी तुम्ही स्तोत्र निर्माण केलं पाहिजे PMRDAने, कारण 3 तालुक्याचं PMRDA. मग त्याच्यासाठी तुम्ही पहिला पाणी स्तोत्रावर लक्ष दिलं पाहिजे, मूलभूत गरज आहे म्हणून. त्याच्यात त्याचा विचार व्हावा. आता शेती संदर्भात वगैरे तुम्ही माहिती दिली, हां. गावावस दिली, हां. त्यांना पाणी पुरवठा कमी मिळेल किंवा हां. भविष्य काळामध्ये शेतीला पाणी मिळेल हां. अशा गोष्टी तुम्ही आता व्यक्त केल्या. हां तसंच त्याच पवनेच्या नदीवरती हां मोठमोठ्या म्हणजे कळेगावची झालं, देवगडची झालं, पाण्याची गरज त्या नदीतून भागली जाते. भविष्य काळामध्ये जर असं काही झालं म्हणजे पाईपलाईनद्वारे, तर ह्याचा परिणाम याच्यावरती सुद्धा होऊ शकतो. ऐका, याच्यात काय झाले, तुमचं नियोजन काय? तळेगाव मोठं शहर आहे. तळेगावला आमच्या नदीतून पाणी येते सोमडणा मार्गे, काही इंद्रायणी नदीतून येते. तर तळेगावला जवळजवळ 70-80% आमच्या पाण्यावर आहे. देवरोड स्वतंत्र पिंपरी आमच्या पाहुण्यावर अवलंबून आहे. पण ह्याच्यासाठी सरकारने पाईपलाईनचा विचार कराव्याच्या ऐवजी ह्या आमच्या जनतेचा विचार करा. त्याची रिक्वायरमेंट घ्या, त्यांची लोकसंख्या लक्षात घ्या आणि त्यांना लागणारं जे पाणी आहे ते पाण्याची सोय करा. ही सरकारची जबाबदारी आहे. आणि पिंपरी चिंचवडने याच्यातून मार्ग काढला पाहिजे की आणि खर्चाची जबाबदारी जर पाईपलाईनचं करतोय ना, तर पिंपरी चिंचवडने खर्चाची जबाबदारी पाहुण्याच्या ज्या काय कामाला लागेल ती संपूर्ण पिंपरी चिंचवडने घ्यावी, कारण त्यांच्याकडं फंड्स अवेलेबल आहेत आमचं पाणी विकून. आता सध्या आंध्रा आणि काश्मीर डॅमचं पाणी नेतच नेऊ देत ना. आमचं काय मत आहे, पाहुण्याचा मोठा त्याच्यातला सहभाग आहे. 5-10% ते लोक नेत असतील, नेऊ देत, त्याला आमचा विरोध नाही. अजून वाढवा म्हणजे आमचा लोड कमी होईल. तिथं पण लाईन हां तिथं ते करतायत. नाही, पाणी पाईपलाईन येणे 2 मार्ग आहेत. एक तर पाणी जिरत नाही, स्वच्छ पाणी जाते, हा एक मार्ग आहे, आम्हाला मान्य आहे. पण आमचं भवितव्य उद्याचं तळेगावचं काय, देवरोडचं काय, याच्यासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय. तुम्ही करोडो रुपये खर्च करताय, तिथं करताय पिंपरी चिंचवडला, पण आमच्या पवना डॅमच्या नदीला दोन्ही बाजूनी सिमेंटच्या वॉल कंपाऊंड करा तुम्ही. मग ती स्वच्छ राहील, पाणी स्वच्छ राहील. जे काय आता प्रोजेक्ट आलेत, प्रत्येक गावाला STP प्लॅन्ट बसवा, म्हणजे पाणी तुमचं दूषित होणार नाही. मूळ कारण काय की आमचं पाणी दूषित होते. मग ह्याच्यात ते नाही झालं पाहिजे ना, तर त्यासाठी पर्याय आहेत. पिंपरीच्या पुढं पण पाणी नेऊ शकतात ना. नाही, ते तिकडचं नाही विषय, आपल्या पिंपरी चिंचवडच्या पाईपलाईन संदर्भात बंदिस्त. आणखी काय मॅडम, तुमचं काय आणखी काय विचार आहे? हा ऐका, सरकारच्यावर आईवडिलाची भूमिका आहे. पाणी पिंपरी चिंचवडलाही मिळालं पाहिजे आणि आमच्या प्रश्नाचा सरकार विचार करत नाही. मग सरकारने आमचा विचार करावा. आम्ही सुखी राहिलो तर पिंपरी चिंचवड सुखी राहील. मग आमचे प्रश्न सोडवावे, तर आमची पाण्याची गरज भागवावी आणि उरलेलं पाणी नदी मार्गे जायला आमचा विरोध नाहीये. धरणाची उंची वाढवणं हां. ही तुमची मागणी आहे. मागणी, पुनर्वसन व्हावं. हां, दुसरी मागणी आहे. याशिवाय CSR फंडातून जे उत्पन्न मिळते, विकास व्हावा, हां. ही तुमची मागणी आहे. हो. त्या सर्व गोष्टी समजा त्यांनी पूर्ण केल्या केल्या प्रकारे हां. पूर्ण केल्या, तर बंद पाईपलाईनद्वारे पाणी द्यायला नाही, तरी पण विरोध आहे. तुम्ही गावच्यापासून खाली बंदिस्त पाणी तर ते वापरतातच आहे ना. नाही तुम्ही म्हणजे याच्यावरती पर्याय म्हणून काय सुचवता? नाही, पर्याय याला एक करा, त्यांनी पिंपरी चिंचवड आपल्या पवनेला दोन्ही बाजूला सिमेंटच्या भिंती बांधाव्यात, जेणेकरून त्यात कचरा जाणार नाही, पाणी दूषित होणार नाही. प्रत्येक गाव वाढत चाललंय, तिथे STP प्लॅन बसवा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून ते पाणी तुमचं दूषित होणार नाही. आणि दूषित पाणी झालं नाही तर त्यांच्या अडचणी होणार नाही, कारण ती पिंपरी चिंचवडची माणसंच आहेत, आपले बांधव आहेत. पण त्यांचे हाल होऊ नये आमची भूमिका आहे. आम्ही काही त्यांचे शत्रू नाही. त्यांचं फक्त असं म्हणणं आहे की दूषित पाण्याचा प्रश्न नाही फक्त, हां, त्यांचं आपली मागणी आहे की बाष्पीभवन होतं. नाही बाष्पीभवन होऊ द्या ना. बाष्पीभवन आज होत नाही सर. दोन्ही काढून सांगितले. ऐका ना, बाष्पीभवन आज होत नाही. आता खाली नदीचं पात्र आहे ना ते सिमेंटसारखं कडक झाले, खाली मुरतच नाही. बाष्पीभवन ही नॅचरल प्रक्रिया आहे. आता पिंपरी चिंचवडचा पाण्याचा पाईपलाईन तापला तरी पाणी कमीच होणार आहे ना. त्यांचं बाष्पीभवनामुळे पाणी कमी येतं खाली. पण ऐका ना, पाणी आत्तापर्यंत अशी बातमी आली का की पिंपरी चिंचवडमध्ये दूषित पाणी ठेवून माणसं गेली म्हणून? अशी बातमी आली का? पाणी स्वच्छच आहे ना. आतापर्यंत अशी बातमीच आली नाही की पिंपरी चिंचवडमध्ये कमर्शियलायझेशन करायचं आहे त्यांना पाणी. हा, पण येऊ दे ना. त्याला ऐका ना, ते खाली काय घडलं असेल, खाली कुणीतरी काय चुकून पडलं असेल, एखाद्या शेतात औषध मारताना पाण्यात गेलं असेल, माणसं दगावली असतील, त्याचा आम्ही हे करतो. पण आमच्या पाण्यामुळं काय नुकसान झाले असं काही झालेलं नाही आतापर्यंत. तुम्ही आता आईवडिलांची भूमिका बजावतात सरकार असं म्हणतोय. हो, बरं का, तुम्हाला पिंपरी चिंचवड लोकांचं सुद्धा हे पाहिजे, हा, पाण्याचा विषय पूर्ण केला पाहिजे. केला पाहिजे. मावळ तालुक्याचा सुद्धा विचार केला. बरोबर. पण तुमची भूमिका काय राहते याच्यामध्ये? फक्त त्या सुविधा दिल्या म्हणजे तुम्ही ओके म्हणणार, किंवा काहीच करून देणार ना, फक्त सुविधा आम्हाला द्या असं म्हणायचं नाही, ऐका, ह्याच्यात माझी पहिली अशी भूमिका आहे की वाढतं शहरीकरण. पूर्वी ज्या वेळेला आपण लहान असताना जे पाहिलं तर खेडेगावासारखी घरं होती पिंपरी चिंचवडला. मग 4-5 मजल्याच्या बिल्डिंग आल्या. आता 50 मजल्यापर्यंत बिल्डिंग गेल्यात. त्याचा लोड रोडवर आलाय. त्याचा लोड सगळ्यात महत्त्वाचा पाण्यावर येणार आहे. आणि शेतात ज्या वेळेला आपण पाणी आणतो डोक्यावर, त्यावेळेला पाण्याचं महत्त्व कळतं. ह्यांना घरात नळ दाबायचा आहे, बटन दाबायचे आणि पाणी जायचे, त्यांना दुसरं काय माहिती नाही. पण पाण्याचं जर महत्त्व असेल तर इथं हा पवना डॅमचं 7-7.5 TMC आमच्या पवन मावळालाच भविष्यात कमी पडणार आहे पाणी. तर पिंपरी चिंचवडची काळजी आम्हाला करायची गरज नाही, ती त्यांनी त्यांचा मार्ग काढावा. उत्तर बांधण्यातून व्यवस्था करा, नवीन धरणं बांधा. तुमच्याकडे पैसे येते, मी डॅमची साईड देतो, त्यांनी राज्य सरकारला पाचारण करावं. मी येतो, पत्रकार परिषद घेतो, आपल्या मावळच्या पत्रकारांच्या समवेत जागा नेऊन दाखवतो. तो पर्याय ह्या पिंपरी चिंचवडच्या पाण्याला होणार आहे आणि आपल्या पुढच्या मावळ तालुक्याच्या भवितव्यासाठी सुद्धा तो लय महत्त्वाचा ठरणार आहे. नाही, आता तर उद्या आमची आज मिटिंग होते धरणे आंदोलनाची. निवेदन द्यायला 11 वाजता चालू आहे. हां, तर तिथं माझ्या घरगुती कारणामुळं मला थांबता येणार नाही. आमचे पक्षाचे इतर लोक नेते मंडळी जातील, तिथं त्यांची भूमिका मांडतील. पण ह्याच्यात आमची एकच भूमिका आहे, तो आमच्या कामात तुम्ही पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य करावं. कारण तुमची भूमिका खूप महत्त्वाची. तुम्ही सगळे समाजापुढे ही परिस्थिती आणणार आहे आम्ही सांगितलेली. सर्व गोष्टीची पूर्तता केल्यावरती तरी सुद्धा बंद पाईपलाईनला तुमचा विरोध. बंद पाईप नाही, बंद पाईपला का? उद्या 50 मुंबईसारखे आता 100 मजल्याच्या बिल्डिंग व्हायला लागल्या. उद्या इथं DPR तयार झाला, यांनी केलं DP प्लॅनमध्ये 100 मजल्याची. आम्ही पाणी आणणार कुठं? डॅमला मुळात जर पाईपलाईन टाकली की आमचा विषय संपलाच. आमची जनावरं राहणार नाही, आम्ही राहू शकत नाही. ड्रेनेज होईल, या पिंपरी चिंचवड पवनेचं ड्रेनेज होईल. विशेष मुद्दा काय की तुमचा पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध आहे का पवनेचं पाणी देण्यालाच? नाही, पाणी द्यायला आमचा विरोध नाही. आमचा जलवाहिनीला विरोध आहे. आम्ही माणुसकीची माणसं आहेत. आम्ही असं त्यांच्या आम्हाला ठेवा त्यांचं करा असं नाहीये. म्हणजे गौंजाला दिलगुरजीने मगाशी बोलतो, गौंजाला एक देवा करू देत. हा, शिवण्याला बांधा, हा, या गोष्टी केल्या तर तुमची नाही, शिवण्याला नाही, फक्त गौंजाला जे पाणी जाते तिथं. उद्या शिवण्याला बांधला नाही म्हणलं इथून पाईपलाईन टाकतो, मग आमचं काय खालच्या भागाचं. बाकी गावात नाही. पहिल्यापासून तीच भूमिका आहे ना, बंदिस्त जलवाहिनी पहिल्यापासून. एक मिनिट अध्यक्ष बोलतील 2 मिनिटं. अध्यक्ष थांबा ना, आणखी ऐका ना, हे बोलतील. मला आणखी काय तुमच्याकडनं टेक्निकल हे आहे का, अडचणी आहेत का, ती सांगा की तुमच्यातून, कारण हे तुम्हाला मांडायचे पुढे. अध्यक्ष समारोप करतील. एकच मिनिट. हा, विरोध आहे, परंतु जर गौंजावरती जर बंधारा बांधला हा, तर तिथून पाईपलाईन घ्यायला का? आमची काय हरकत नाही. हो, असा मुद्दा आहे तो.
आणि ही सगळ्यात महत्त्वाचं, दरवर्षी 5-5, 10-10 किलोमीटर जरी त्यांनी पाईपलाईन बांधली, 20 किलोमीटरचं अंतर, पवनीच्या दोन्ही बाजूला स्ट्रेंथनिंग वॉल जर बांधली तर कचरा जाणार नाही, पाणी स्वच्छ राहील, आम्हालाही स्वच्छ पाणी प्यायला मिळेल त्यांच्याबरोबर. प्रशासनाच्या वतीने 3 तारखेला बैठक आहे. कुणाची? प्रशासनाच्या वतीने अजून आम्हाला तसं निमंत्रण आलेलं नाही. प्रशासनाच्या वतीने बैठक आहे. निमंत्रण नाही. आम्हाला पक्षाला निमंत्रण नाही का सरकारचं? नाही ऐका ना, सरकारने त्यांच्या माझा प्रश्न असा आहे, हां 3 तारखेला आहे. 3 तारखेला बैठक आहे. हम्म. त्या बैठकीमध्ये येण्यापैकी प्रशासनाने CM कडे मीटिंग आहे. CM बरोबर. मीटिंग आहे. आणि 25 जानेवारी शिक्कामोर्तब झाला. हां. काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही याच्यात लढा नका. किती प्रमाणात लढा असेल काँग्रेस पक्षाचा व्यक्ती आहे. हे पहा, तळागाळात काँग्रेस पक्षाचा मोठा विचार आहे. राजकीय परिस्थिती, सत्ता म्हणजे काय राजकारण नाही. तर आमच्या जी पक्षाचे असतील, पक्षापेक्षा आता तुम्ही आमच्या पक्षाचीच लोक आहेत, उद्या तुम्हाला तेच पाणी प्यायचे, तुम्हाला प्यायचे, आम्हाला प्यायचे, त्याच्यामुळं आपण सगळ्यांना त्याचा विरोधच राहील. पक्षाचा विषय पक्ष नाही. विषयापेक्षा जनतेच्या, नागरिकांच्या हिताचा विषय आहे. नागरिकांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष पूर्णतः लढात. त्याच्या पाठीशी आहे आम्ही, जनतेच्या. काँग्रेस सत्तेत असताना देखील विरोध- तालुका काँग्रेसने याला विरोध केलाय. केला होता. स्थगिती केली होती जलवाहिनी. राज्यात काँग्रेस, दिल्लीमध्ये केंद्रात आणि राज्यात असताना देखील तालुका काँग्रेसने याला विरोध केलेला आहे. जेव्हा आपण जलवायू आंदोलन एक्सप्रेस विरोध आलो हां तेव्हा या आंदोलनाचा विरोध घेऊन भाजप मोठ्या प्रमाणात मैदानात उतरलं होतं. भाजपच्या राज्याचे नेते देखील मावळा झाले होते. हां त्यांनी देखील ज्या कुटुंबामधले शहीद झाले. त्यांच्या कुटुंबाला देखील भेट दिली होती. हां. आता मात्र भाजपच जलवाहिनी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं चित्र आहे. नाही, ते चुकीचे. ते राजकारण ते करत असेल तर आम्ही त्यावेळेस जेव्हा आंदोलन झालं तेव्हा तुम्ही सत्तेत होता. हो. नाही, आता आम्हाला याच्यात भाजपबद्दल बोलायचं नाही, कुणाबद्दल बोलायचं नाही. हे सर्व पक्षीय आंदोलन आहे. स्थानिक लोकांच्या विचारासाठी शेतकऱ्यांसाठी पक्षाच्या विरोधात देखील आम्ही भूमिका घेतली आणि घेतली. पक्षाने आमचं म्हणणे ऐकलं आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी त्याला स्थगिती दिली. त्यावेळेचे आमदार बाळाभाऊ असतील किंवा गजानन बाबर असतील, खासदार यांना आम्ही ते आमच्याबरोबर होते. आमच्याबरोबर होते. आम्ही ह्या तालुक्याच्या जनतेच्या हितासाठी विरोध केला, पक्षाला पटवून दिलं की आमची काय भूमिका आहे, आम्हाला पहिले ह्या तालुक्यातील जनतेचं हित आहे. ज्या वेळेला कमिशनर ऑफिसमध्ये 2010 मध्ये मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये बाळाभाऊ बेगडे आमदार होते आणि गजानन बाबर खासदार होते. मी माझी जी भूमिका आज तुमच्या समोर मांडली तीच त्यावेळेला प्रशासनासमोर मांडली. त्यावेळेला बाळाभाऊ आणि खासदार होते, त्यांनी पाठिंबा दिला की दिलीप डंबालेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. आम्ही पक्षपात इथं करणार नाही या केसमध्ये. आमच्या पुढच्या भवितव्याचा विषय, आम्ही कुठल्याही पक्षावर काय बोलणार नाही. मुख्यमंत्री असले तरी ते पक्षाचे नाही आहेत, ते सर्व राज्याचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून त्यांनी आमच्या मागणीचा विचार करावा, आमच्या भूमिकेचा विचार करावा, एवढीच आमची आपल्यातर्फे विनंती आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे तालुक्यात. आता आंदोलन आहेच. ओके, धन्यवाद. तुम्ही थँक्यू. ठीक आहे. आता तुम्ही बोलले काय विचारायचं असेल तर विचारू शकता. ओके, समोर करा, त्यांचा आभार माना. तुम्ही आमच्यासाठी, आम्ही एक मिनिट, आम्ही लेट झालो तरी आमच्यासाठी 15-20 मिनिटं थांबला, मी त्याची माफी मागतो आणि तुमचा आता आभार मानतो. आणि ते सगळे बोलले विषयाला काय नाही. हां विषयाला काय नाही. हां.